मंडळी बघा, माननीय अजितदादा आज आपल्यात नाही आहेत. आज त्यांना आपण अखेरचा निरोप देतोय. आणि काल जसं अजितदादांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी आली, तसे अनेक लोकांनी संशय सुद्धा व्यक्त केला होता की याच्यामध्ये काहीतरी घातपात असावा किंवा पायलटची तरी चूक असावी. मंडळी, थोडक्यात या न्यूज पोर्टलनं एक बातमी दिलेली आहे आणि ती अत्यंत धक्कादायक बातमी आहे. त्या बातमीमध्ये एवढी भयंकर परिस्थिती आहे की ती जर बघितली तर तुमची तळपायाची आग मस्तकाला नक्कीच उठल. त्याचं कारण म्हणजे हा जो पायलट होता अजितदादांसाठी, कॅप्टन सुमित कपूर, याचा उड्डाणाचा रेकॉर्डचा अनुभव अत्यंत मोठा असल्याचं सांगितलं जातं. 15,000 तासांचा दांडगा अनुभव होता. पण मात्र मागच्या काही त्याच्या भूतकाळात त्याच्यावरती कारवाई सुद्धा झालेली आहे. बघा, 13 मार्च 2010 रोजी दिल्ली बंगळुरू विमान उड्डाणापूर्वी ते पहिल्यांदा दारूच्या नशेत आढळले होते. 7 एप्रिल 2017ला 7 वर्षानंतर पुन्हा एकदा दिल्ली गुवाहाटी उड्डाणापूर्वी ते लिकर पॉझिटिव्ह आढळले होते, म्हणजे त्यांच्या ब्लडमध्ये दारूचं प्रमाण आढळलं होतं. आणि दुसऱ्यांदा पकडल्यामुळं केंद्रीय नागरी विमान वाहतूक संचालनालयानं त्यांच्यावरती कठोर कारवाई केल्याची सुद्धा शिक्षा दिली होती. 2017 मध्ये दुसऱ्यांदा दोषी आढळल्यानंतर डीजीसीएने सुमित कपूर यांना 3 वर्षासाठी निलंबित केलं होतं. ही खूप मोठी घटना आहे मंडळी. कोणत्याही वैमानिकासाठी ही एक मोठी शिक्षा मानली जाते. आणि निलंबन काळ संपल्यानंतर त्यांनी पुन्हा उड्डाण सुरू केले आणि VSR व्हेंचर या खाजगी कंपनीत दाखल झाले. आणि याच VSR व्हेंचर खाजगी कंपनीकडे राज्यातल्या महत्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी होती आणि त्यांना विमान किंवा हेलिकॉप्टर सप्लाय करण्याचं काम त्यांचं होतं. एवढी अत्यंत गंभीर घटना घडलेली असताना सुद्धा राज्यातल्या अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या बाबतीत एवढी मोठी चूक करून या कंपनीनं महाराष्ट्राचाच नाही तर देशाचा एक उमदा नेता, एक सामान्यांचा नेता हिरावून घेतला. याबद्दल या कंपनीवरती कठोरात कठोर कारवाई करून त्यांना शिक्षा देण्यात यावी एवढीच मागणी आहे. धन्यवाद.